ख्रिस्त टायमाच्या प्रिय बंधूंनो, कधी ना कधी आपण सर्वजण सुट्टीसाठी म्हणा, थोडा ब्रेक घेण्यासाठी कोणत्या तरी एका हिल स्टेशनला गेला असेल. महाबळेश्वर, म्हातारेन किंवा वेगवेगळे असे अनेक हिल स्टेशन आहेत. आणि तिथे गेल्यानंतर साहजिकच जो अनुभव आहे खूप सुंदर अनुभव असतो. ती दृश्य वेगळं असतं, तिकडची हवा वेगळी असते आणि असं वाटतं की इथे थोडं जास्त वेळ जास्त दिवस थांबायला पाहिजे. आपल्यापैकी नक्कीच बरेच जण इस्रायलला गेलेत, हो की नाही? इस्रायलला आपण अनेक ठिकाणी आपण दर्शन देतो आणि प्रत्येक ठिकाण जे आहे इस्रायलमध्ये, विशेष करून जिथे आपला प्रभू येशू ख्रिस्त चालला होता, संभाषण केलं लोकांसोबत, अनेक गोष्टी घडल्या येशूच्या जीवनात, त्या ठिकाणी आपण जेव्हा भेट देतो त्या सर्व जागा आपल्याला खूप आवडतात आणि सुंदर प्रकारे त्यांनी तयार केलेल्या आहेत किंवा मेंटेन केलेल्या आहेत. मी पण त्या ठिकाणी फिरलो, सर्व जागा मला आवडल्या, परंतु एक जागा जी मला खूप आवडली ती म्हणजे माउंट ताबोर डोंगरावर. आता आपल्याला माहिती आहे की ताबोर डोंगर हा खूप उंच आहे आणि तिथे कोणत्याच वाहनं अलाउड नाही, फक्त तिकडचे जे लोकल इलेक्ट्रिक बसेस आहेत तेच अलाउ करतात. त्या बसमध्ये बसल्यानंतर खूप तर उंच आहे, कमीत कमी 2000 फूट तो डोंगर आहे. तिथे गेल्यानंतर तिची जागा आहे आणि विशेष करून जे मंदिर तिकडे बांधलेलं आहे खूपच अतिशय सुंदर. तिथे मध्ये गेल्यानंतर खरोखर असं प्रार्थनाचं वातावरण आहे तिकडे. आम्ही बरेच जण तिकडे बसून निवांतपणे प्रार्थना करत होतो. तसं मी सांगितलं, तिकडचं जे हवामान पण सुंदर, थंडगार वारा सुटलेला आणि असं वाटतं की इथेच राहू. मग विचार करतो की 2000 वर्षापूर्वी जेव्हा ख्रिस्ताने आपल्या 3 शिष्यांना तिकडे घेऊन गेला डोंगरावर, तेव्हाचं दृश्य, तेव्हाचा अनुभव तर अजून अतिशय सुंदर असेल. आणि म्हणून पेत्र काय सांगतो ख्रिस्ताला, इथे आपण तंबू बांधू, 3 तंबू, तुमच्यासाठी, एलियासाठी आणि मोशेसाठी, कारण खाली दुःख आहे, मरण आहे, इथे नको, डोंगरावर खूप छान आहे. ख्रिस्त माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण येशू ख्रिस्ताचं रूपांतर ही घटना आपण साजरा करत आहोत. आणि येशू ख्रिस्ताचं रूपांतर का झालं हे सुद्धा महत्वाचं आहे. तिन्ही वाचनामध्ये एक गोष्ट समान आहे की परमेश्वर बोलवतो, परमेश्वर मार्ग दाखवतो, परंतु त्या मार्गावर चालणे किंवा नाही चालणे हे आपल्यावर आहे. आजचं पहिलं वाचन बघा, उत्पत्तीच्या पुस्तकातून. परमेश्वराने विश्वासाचा पती अब्रामाला बोलवलं, सांगितलं त्याचं कमीत कमी त्यावेळेस त्याचं वय असेल 75. आता आपल्याला माहिती आहे 75 वय असलं म्हणजे काय, रिटायरमेंट. सर्व काय काम केलेलं आहे, खूप सेवा केलेली आहे, कष्ट केलेलं आहे. आता जेवढं कमवलं तेवढं खाऊन बसायचं, पाय वर करायच्या टेबलावर आणि निवांत आराम करायचं. आणि अशा वेळेस परमेश्वर सांगतो, तुझं सर्व सोडून दे, घरदार सर्व, जमीन सर्व सोडून दे आणि मी जे जमीन दाखवतो तिथे जा. कदाचित प्रश्न आला असेल, का माझं रिटायरमेंटचं वय आहे, तुम्ही का जाऊन सांगता चालायला? परंतु अब्रामाने पुढचा मागचा विचार न करता, काही प्रश्न न करता परमेश्वर विश्वास ठेवला, सर्व सोडून दिलं आणि ज्या ठिकाणी परमेश्वराला सांगितलं त्या ठिकाणी तो गेला. पुढे काय होणार आहे त्याला माहीत नव्हतं, मार्ग त्याला दिसत नव्हता, केवळ विश्वास त्याच्याकडे होता. त्या विश्वासाने तो पुढे गेला. अच्छा, दुसरा वाचनात संत पौल आपल्याला सांगतो की ख्रिस्ताच्या मागे चालणे सोपे नाही. विश्वास म्हणजे आरामदायी जीवनाची हमी नाही आणि तारण केवळ आपल्या स्वतःच्या कृतीमुळे आपल्याला मिळत नाही, तर देवाच्या कृपेमुळे. परंतु या सर्व गोष्टींमध्ये आपला विश्वास महत्वाचा आहे. ख्रिस्त माझ्या प्रेमांनो,
या उपवास काळामध्ये विशेष करून आपण कोणती गोष्ट सोडायला तयार आहोत? विशेष करून जी गोष्ट आपल्या देवापासून, आपल्या शेजारापासून दूर नेत असेल, ती गोष्ट आपण सोडायला तयार आहोत का? मग तो असेल अहंकार, राग, मत्सर, काही असू शकते, किंवा एखादा आपली वाईट सवय किंवा आपलं व्यसन. कोणती गोष्ट आहे ती? आणि आज कदाचित परमेश्वर मला सांगत आहे, हे सर्व सोड आणि जो मार्ग मी दाखवतो त्या मार्गाने चाल. आपली तयारी आहे का? ख्रिस्त आहे माझ्या प्रेमांनो, जी घटना घडली पर्वतावर, ताबोर पर्वतावर, ती घटना खूप महत्वाची होती. आणि ती घटना समजण्यासाठी आपल्याला त्याच्या आधी घडलेली घटना हे महत्वाचं आहे. आजचा जो शुभवर्तमान ते अध्याय 17, मत्तेचे शुभ अध्याय 17 ओवी 1 ते 9. परंतु ते समजण्यासाठी याच्या आधीचा जो अध्याय आहे मत्ते शुभ अध्याय 16 ओवी 13 ते 20 हे समजणं महत्वाचं आहे. का? कारण ह्या अध्यायामध्ये ख्रिस्त आपल्या शिष्यांना विचारतो की लोक मला काय म्हणून म्हणतात. आणि ते काय बोलले? कोणी सांगतो मोशे, एलिया, कोणी सांगतो एखादा संदेष्टा वगैरे वगैरे. आणि त्यावेळेस ख्रिस्ताने त्यांना एक सरळ डिरेक्ट क्वेश्चन त्यांना विचारला, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? आणि तेव्हा कुणी उत्तर दिलं? पेत्राने, की तुम्ही देवाचे पुत्र आहात. आणि तिथे ख्रिस्त का सांगतो, हे तुला तुझे बोलला ना, हे तुझे मनातले विचार नाही, माझे स्वर्गीय पित्याने सांगितले तुला हे, म्हणून तू बोलला. म्हणजे आणि त्याच्यानंतर ख्रिस्त त्याला त्याची वावा करतो की तू पेत्रा आहेस आणि या खडकावर माझा ख्रिस्त सभा उभारणार. पेत्रासाठी ती लॉटरीचा दिवस होता. लॉटरी लागली, सुंदर दिवस. परमेश्वराने येशू ख्रिस्ताने म्हणजे वाहवा केली, एकदम चांगला दिवस. दुसऱ्या दिवशी काय घडलं? त्याने ख्रिस्त सांगतो की आपल्याला लवकरच येरुशलेम जायचं आहे. तिथे देवाच्या पुत्राला शास्त्री पुरुष यांच्या हाती सोपवले जातील, त्याला अनेक दुःख सोसावं लागतील आणि सारे शेवटी त्याला जीवे मारतील. जेव्हा पेत्राने ऐकलं, तो काय बोलला? त्याला बाजूला घेतलं, येशूला सांगितलं, प्रभू असं बिलकुल होणार नाही, अजिबात होणार नाही. आणि ख्रिस्त काय बोलला? मागे हो सैताना, हे विचार देवाचे नाही सैतानाचे विचार आहेत. पेत्राच्या जीवनात वाईट दिवस आला. ख्रिस्त आहे माझ्या प्रेमांनो, कारण पेत्रासाठी आणि कदाचित इतर शिष्यांसाठी ख्रिस्त केवळ त्याची फक्त त्याला गौरव बघायचा होता. तो राजा येईल, रोमन राज्यानं जे रोमी लोक होते त्यांना काढून टाकणार आणि स्वतःचं राज्य स्थापन करणार, जगाचं राज्य स्थापन करणार, हा विचार त्यांच्या मनात होता. आणि म्हणून ख्रिस्त नक्की कोण आहे, त्याचा गौरव कुठे आहे, हे दर्शवण्यासाठी ख्रिस्ताने 3 शिष्यांना पेत्र, याकूब आणि योहान यांना घेऊन तो ताबोर डोंगरावर घेऊन गेला आणि त्याने दाखवलं की माझा खरा गौरव कुठे आहे. ख्रिस्त आहे माझ्या प्रेमीनो, रूपांतर असताना 2 लोक आले होते, मोशे आणि एलिया. आता प्रश्न पडतो, जुना करारामध्ये अनेक संदेष्टा होते, अनेक चांगले लोक होते, अनेक पवित्र लोक होते, मग या दोघांनाच का निवडलं? ही दोघंच का आले होते? त्याचं उत्तर सुद्धा आहे. सर्वप्रथम दोन्ही व्यक्तींना, मोशे आणि एलिया, ह्या दोन्ही व्यक्तींना परमेश्वराचं दर्शन डोंगरावर झालं. उदाहरणार्थ मोशेला आपण जर निर्गमचं पुस्तक अध्याय 20 ओवी 1 ते 7 पाहिली तर परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली, 10 आज्ञा. कोणत्या पर्वतावर? सीना पर्वतावर. तिथे त्याला जणू काय परमेश्वर त्याच्या समोर उभा होता
आणि त्यांनी मोशेने परमेश्वराचा गौरव समक्ष पाहिला. आणि म्हणून आपण जर पुढचा भाग वाचला की जेव्हा त्याला परमेश्वर दर्शन होते, जेव्हा तो बाहेर येतो लोकांना भेटायला, त्याचा चेहरा पुन्हा चमकलेला असतो प्रकाशाने. लोक पाहू शकत नाही त्याच्याकडे. मग त्याला म्हणून एक पडदा लावायचा तो डोक्यावर तोंडावरती, कारण त्यांनी परमेश्वराचा गौरव पाहिला. दुसरा आहे एलिया. एलिया सुद्धा होरब पर्वतावर त्याला परमेश्वराचं दर्शन झालं. तो पळून गेला होता भीतीने. 40 दिवस त्यांनी प्रवास केला आणि त्या 40 दिवसामध्ये देवदूत येऊन त्याला जेवण देत होता. 40 दिवसात झाल्यानंतर जेव्हा तो एका डोंगरावर, होरब डोंगरावर जेव्हा तो विश्रांती घेत होता, तेव्हा त्याला आवाज आला आणि तो परमेश्वराला शोधू लागला. वादळ झालं, भूकंप झालं, अग्नी आली, त्याच्यामध्ये परमेश्वर नव्हता. परमेश्वर होता एकदा सुंदर निर्मळ आवाजामध्ये, जे हवा वाहत होती त्याच्यामध्ये परमेश्वराला सापडला. म्हणजेच या दोन्ही व्यक्तींनी परमेश्वराचा गौरव डोंगरावर पाहिला होता. पण याच्यापेक्षा जास्त महत्वाचं कारण म्हणजेच ही दोन व्यक्ती का? कारण मोशे हे नियमशास्त्राचं चिन्ह आहे, कारण परमेश्वराला नियम दिला होता. आणि येशू ख्रिस्त हा नियम पूर्ण करण्यासाठी आला होता. आणि म्हणून मोशे हा नियमाचा चिन्ह म्हणून तिथे उपस्थित होता. आणि एलिया हा संदेष्टाचा चिन्ह होता. आणि म्हणून सर्व संदेष्टाचा चिन्ह म्हणून त्याला तिथे उपस्थित होता. कारण हा एकमेव संदेष्टा होता एलिया, की तो जिवंत असताना त्याला मरण लागणार नाही, जिवंत असताना त्याला स्वर्गात घेतलं गेलं. आणि म्हणून ख्रिस्ता माझ्या प्रिय, हे दोन व्यक्ती खूप महत्वाचे आहेत. येशू ख्रिस्त नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी आणि संदेशाने जे भविष्यवाणी केली होती मसीहाबद्दल ते पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला होता. हे दाखवण्यासाठी आपल्या शिष्यांना की मी सर्व पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. रूपांतर गरज होती. ख्रिस्ता माझ्या प्रेमींनो, जसं मी सांगितलं की शिष्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या विचार खूप तर वेगळे होते. त्यांनी ख्रिस्ताचं गौरव पाहिला होता, चमत्कार पाहिले, ख्रिस्ताने कशा प्रकारे लोकांना बरं केलं, मेलेल्यांना जिवंत केलेलं आहे, हे सर्व त्यांनी पाहिलं होतं. पण तरी सुद्धा ते जगाच्या विचारामध्येच होते अजून. आणि सर्वात अजून एक महत्वाचा उद्देश या येशू ख्रिस्ताच्या रूपांतराचा म्हणजेच की पुढे जाऊन ख्रिस्ताचे जे मरण होणार आहे लवकरच, त्याला अनेक दुःख सोसावे लागणार आहेत आणि हे करणे गरजेचं होतं. हे दर्शवण्यासाठी ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना त्यांच्या देखत त्याचं रूपांतर झालं होतं. ख्रिस्ता माझ्या प्रेमीनो, आपल्याला प्रत्येकाला त्या रूपांतराची अनुभवाचा गरज आहे. ते रूपांतर जो अनुभव आहे थोडक्यात म्हणजेच देवाचा जवळचा अनुभव. मग तो मिसामध्ये असो, घरी प्रार्थना करत असो, किंवा मी कुठे बाहेर गेल्या रिट्रीटसाठी तिथे असो, किंवा आपल्या स्वतःच्या कुटुंबातील एखादी परिस्थिती असेल, एखादं लोक असतील, नातेवाईक असेल, त्यांच्याद्वारे सुद्धा आपल्याला मिळू शकतो. पण तो देवाचा अनुभव येणे खूप गरजेचं आहे. आणि तो का अनुभव मिळतो आपल्याला, का देतो असं परमेश्वर, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये दुःख येतात, संकट येतात, त्याला सामोरे जाण्यासाठी. ख्रिस्ता माझ्या प्रेमांनो, त्या रूपांतराच्या वेळेस अनेक शब्द ख्रिस्ताने सांगितले किंवा परमेश्वराने सांगितले. सर्वप्रथम म्हणजे स्वर्गीय पिता त्यांना सांगतो की हा माझा प्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. आता हे जे शब्द आहे तुम्ही जर आपल्याला आठवलं असतील, ख्रिस्ताच्या बाप्तिस्माच्या वेळेस झालं होतं. जेव्हा येशू ख्रिस्त बाप्तिस्मा झाला आणि जो पाण्यातून बाहेर आला तेव्हा परत अशीच आकाशवाणी झाली होती. पण तेव्हा फक्त एकच शब्द कमी होते, ते म्हणजे हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्याशी मी संतुष्ट आहे, एवढंच. परंतु आज स्वर्गीय पित्याने
अजून शब्द जोडलेत, याचे तुम्ही ऐका. याचे तुम्ही ऐका. आपण ऐकायला तयार आहोत का? ख्रिस्ता माझ्या प्रिय बंधू भगिनी, जसं मी सांगितलं की हा अनुभव, रूपांतराचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे आणि हा परमेश्वर आपल्याला देत असतो, पण बऱ्याच वेळेला आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही? कारण कुठे ना कुठे आपण पापामध्ये बुडलेलो आहोत. पाप इतकं वाढलेलं आपल्या जीवनामध्ये की आपल्याला परमेश्वराची कृपा दिसत नाही. आणि म्हणून ख्रिस्ता माझ्या प्रियांनो, हा उपवास काल आपल्याला त्यासाठी दिलेला आहे की थोडे शांत बसूया, मनन चिंतन करूया, आपल्या अंतःकरणात झाकून पाहूया की मी कुठे चुकलेला आहे का, मी चुकीच्या मार्गात चालत आहे का. कदाचित एखादं पाप असेल ते वारंवार माझ्यातून होत आहे. का होत आहे? एखादा सवय आहे जी माझ्यातून सुटत नाही. का सुटत नाही? एखादं व्यसन असेल जे माझ्याने सुटत नाही. का सुटत नाही? एखादा राग असेल मनात, का तो राग निघत नाही? मत्सर असेल, अहंकार असेल, का तो सुटत नाही? आणि म्हणून हा प्रायश्चित काळ त्यासाठी आपल्याला दिलेला आहे. थांबा, प्रत्येक वेळेस धावायची गरज नाही. धाव घेऊन कुठे जाणार आपण? आणि म्हणून ख्रिस्ता माझ्या प्रेमीनो, आज आपला परमेश्वर प्रत्येकाला आवाहन करत आहे की तुमच्या जीवनात झाकून पहा. आणि जसं जे शब्द परमेश्वराने सांगितलं होतं आपल्या शिष्यांना की हा माझा प्रिय पुत्र आहे, याची तुम्ही ऐका. म्हणजे परमेश्वर कुठे ना कुठे आपल्याला काहीतरी सांगत आहे की बाळा, हे बंद कर, नको करू, हे चांगलं नाही, तुझं जीवन उद्ध्वस्त होत आहे, नको करू. आपण ऐकायला तयार आहोत का? कारण हे करत असताना ख्रिस्त आपल्या सोबत आहे. आणि हे रूपांतराचं घटना झाल्यानंतर जेव्हा शिष्य पूर्ण खाली वाकून गेले होते, पालथे पडले होते, तेव्हा ख्रिस्तांना सांगतो, उठा, भिवू नका. कदाचित आपण पडलेलो असणार, पापामध्ये पडलेलो असणार. आज ख्रिस्त आपल्या जवळ येऊन सांगतो, उठा, भिवू नका, मी आहे. ख्रिस्ता माझ्या प्रेमीनो, आपली तयारी आहे का? अनुभव येईल आणि जेव्हा तो रूपांतराचा अनुभव येईल, तो अनुभव आयुष्यभर ठेवा. कदाचित येऊन गेला असेल एखाद्या दिवशी, एखाद्या प्रार्थना सभेमध्ये, मिसामध्ये कुठेतरी मला तो अनुभव आला असेल देवाचा, परमेश्वराचा. तो अनुभव खूप महत्त्वाचा आहे. कारण तोच अनुभव आपल्याला दैनिक जीवनातील आपला जो क्रूस आहे तो वाहण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. आणि म्हणून ख्रिस्ता माझ्या प्रेमीनो, आज आपण विशेष प्रार्थना करूया की परमेश्वर सर्वप्रथम आपला तो रूपांतराचा अनुभव द्यावा आणि तो रूपांतर आल्यानंतर त्याच्यावर मननचिंतन करून आपला विश्वास भक्कम व्हावा, जेणेकरून याच्या पुढे किती दुःख आले, किती संकट आले, किती वेदना झाल्या, किती अडीअडचणी आले, तरी ते सहनशक्तीने किंवा ते आनंदाने स्वीकारण्यासाठी परमेश्वर आपली कृपा व सामर्थ्य द्यावे. म्हणून यासाठी विशेष प्रार्थना करूया. आमेन.